सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक पाहतेवेळी महादेव करडे मामांनी सांगितलं की सरसेनापती प्रतापराव गुजरच्या स्मारकच्या वरच्या बाजूला टहनी बुरुज आहे. तिथे आपले मावळे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी तंबू मारून बसत असत. त्या तंबू मारलेले निशाण अजूनही तिथे दिसतात आणि घोड्यांच्या टापांचे निशाणही अजून तिथे दिसतात. तेच पाहण्याच्या ओढीने आम्ही तिकडे निघालो. सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकपासून जवळपास 400 ते 500 मीटरच्या अंतरावर एका उंच टेकडीवर हा टहनी बुरुज लागतो. स्मारकपासून निघाल्यानंतर डाव्या बाजूने एक डांबरी रस्ता जातो. तिथून डाव्या बाजूला वळून आपण स्ट्रेट त्या रस्त्याने समोर जायचे आहे. थोडाच रस्ता हा डांबरी आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर कच्चा रस्ता लागायला सुरुवात होतो. त्याच्याच बरोबर उजव्या बाजूला एक उंच टेकडी लागते. तोच तो टहनी बुरुज. त्या बुरुजावरती घोड्यांच्या पायांच्या टापांचे निशाण आणि आपल्या मावळ्यांनी टहनीसाठी मारलेले खांब, त्या बांबूचे निशाणही आजही तिथे उमटलेले आहेत. तेच पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. हे अर्धवट नक्क्या उठलेले आहेत. अर्धवट नक्क्या उठलेले आहे. हा ओरिजिनल. ह्या घोड्यांच्या पायाच्या नक्की आहेत दगडांवरती. हा, घोड्यांच्या टापांच्या ह्याच्या आहेत. आणि तसं जर बघायला गेलं तर मुद्दाम कोण कोरणार नाही. मुद्दाम कोण आणि कोरलेलं लगेच कळतंय. हा, बरोबर ना. इथे हत्तींच्या पायाचे ठसे होते, पण आता ते गवत, हे पाऊस, त्याच्यामुळे सगळं ते आता नाहीसे झालं. ते बी बघायला मिळते, पण ते कसं हे एवढा कचरा आणि गवत असल्यामुळे ते ओळखून येत नाही. ह्या घोड्याच्या पाया ज्या टापांच्या ज्या निशाणी ते दिसतात ते एवढी उतरून गेले असतील घोडे ह्याच्या खालती. उतरले असतील किंवा तिथून परतले असतील बघून. ह्या बाजून वाय तिकीट आहे, इकडून काय हे. आणि काय सांगता येत नाही. छलांग जरी मारून जर घोडा गेला तर होऊ शकतं. ते होऊ शकतं. टहनी बुरुज हे नाव आतापासूनच पडले का पूर्वीपासून? पूर्वीपासून. तुम्ही मगाशी बोलता म्हटलं की ते छावण्यांचे सुद्धा ते निशाण आहे. ते छावण्यांचे मावळ्यांनी इथून बेगापर्यंत परिसर दिसतो. हा, बेगापर्यंत परिसर. पण ते दुर्बिणीतनं बघायला पाहिजे. बघ, ह्या ठिकाणी महाराजांचे खास मावळे इथं टिळणी करत रात्रंदिवस. हे निशाण ह्या ठिकाणी आहेत. दाखवतोय. त्यावेळेच्या निशाणे आहेत काहीतरी मावळ्याने केलेल्या. हे प्युअर आतमध्ये पोकळ आहे. प्युअर पाषाण आहे. हे प्युअर पाषाणामधील आहेत. टहनी बुरुजवरून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मावळ्यांनी इथे तंबू उभा केलेले होते. तेच तंबू बांबूच्या सहाय्याने इथे रवले होते. दगडामध्ये कोरून ते तंबू इथे उभा केलेले होते. त्याचेच हे निशाण आम्ही पाहतोय. नक्की एवढ्या खोलपर्यंत रुतलेले आहेत एवढ्या. हे मावळ्यांनी तंबू बांधलेले निशाण आहे. हे तंबूचे निशाण आहे. ते पाहतोय मोठे मोठे. ह्याच्यामध्ये हे होल पाडून त्याने मेडक्या उभ्या केल्या. हे तंबूचे निशाण आहे. तंबूचे निशाण आहे. किती उंच आहे बघा. सगळं बेळगावपर्यंत पूर्ण परिसर इथून दिसतोय. ह्याच्या आतमध्ये पूर्ण भाग सगळा पोकळ आहे. पण आतमध्ये जाता येत नाही, कारण सगळं पॅक झालंय. आता 350 वर्ष म्हणजे हा पोकळ कशासाठी ठेवला होता? म्हणजे काय कारणासाठी, काही कारणासाठी ठेवला होता का आतमध्ये पोकळ पहिल्यापासून आहे भाग? जर तसं जर संकट आलं तर आतमध्ये आसरा घेऊ शकतात. म्हणजे स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी खास. म्हणजे त्यासाठी बघितलं तर दिसतं का थोडंफार तरी काहीतरी? हे असं आता जाता येत नाही. सगळं हे सगळं पॅक झालंय. वाटा खालच्या बाजून वाटा आहे. हा, दिसते इथं थोडंफार दिसतं पोकळ भाग असल्यासारखा. आतमध्ये जायला वाटा आहेत, पण कोण शोधून काढणार आता? मग तेवढ्यासाठी हे सगळं माळ करावं लागणार आहे. हा टहनी बुरुज इतका उंच आहे की आसपासचा चारी बाजूचा परिसर इथून पाहता येतो. मगाशी बाबांनी आपल्याला सांगितलं की हत्तीच्या पायाचे निशाण आहेत. हेच पाहते जुने निशाण. तेवढ्याच मोजक्या भागात घोड्यांच्या पायांचे ठसे दिसतात, म्हणून विचारलं की एवढ्याच भागात कसं काय दिसतात की पूर्ण भागात कसं काय दिसत नाहीत घोड्यांचे पाय?
ते आता कसं सांगू शकतो, आता ते परमेश्वराला माहिती, कारण का अशी वाट आहे इकडून असं जायला पण वाट आहे. जायला पण वाट आहे. हां. म्हणजे जुन्या लोकांनी जे तुम्हाला सांगितलंय की या घोड्यांच्या पायांचे ठसे आहेत, होय, हे तंबू आहेत, ह्यावरून तुम्ही आता येणाऱ्या सर्व पर्यटकांना, हो, इथे भेट देणाऱ्या सर्व शिवभक्तांना तुम्ही सांगत राहताय की गाईड करतो. हो, हां हां सगळ्यांना गाईड करतो. हां हां कोणालाही नाराज करत नाही. रात्री 8 वाजता 10 वाजता आले आणि फोन कॉल केला तर येता तुम्ही. येऊन उघडून दाखवतो. नाही का आता टाइम झाला, आता येणार नाही, वेळ झाला, असं काय उर्मट भाषा नाही आपली. नाही. या टेहळणी बुरुजावर घोड्यांच्या पायांचे निशाण, मावळ्यांनी शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मारलेले तंबू, त्याचे निशाण अगदी हुबेहूब इथे दिसतात. या टेहळणी बुरुजावरून आसपासचा चारी बाजूचा परिसर पूर्ण निहाळता येतो.